इसकी अभी फिलहाल जरूरत नहीं है अपने को, तो ये मैं निकाल देती हूँ। लिसन, सपोज बेटा हियर है ना वी आर हैविंग सेल एंड हियर वी आर हैविंग न्यूक्लियस। ठीक है, अब है ना मैं क्या करूंगी, हम लोग अभी तक तो डीएनए वी आर टेकिंग लाइक दिस, ऐसे ले रही थी मैं। अब मैं ऐसे नहीं, और देख लो पहले ऐसा लिया, उसके बाद में मैंने यहाँ से यहाँ तक एक सेगमेंट लिया है बेटा, ये इतना पूरा सीक्वेंस ऑफ न्यूक्लियोटाइड्स है, और ये वाले पर्टिकुलर सेगमेंट में जो प्रोटीन है उसको हमको क्या करना है, फिनोटाइप में चेंज करना है। ठीक है, लक्षात आलं काय होतं, आपण डीएनए घेतलाय, डीएनए मध्ये एक छोटासा मी एका सेगमेंट एक सेगमेंट घेतलाय, सेगमेंट वरती काय बेटा जीनोटाइप है ना, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहे, अँड ही इन्फॉर्मेशन कसली बेटा, इट इज ऑफ अ पर्टिक्युलर प्रोटीन, प्रोटीनची इन्फॉर्मेशन आहे जी कोड लँग्वेज मध्ये आहे। एमआरएनए आपण स्टडी केलाय, कोड लँग्वेज बोलतो, कोडॉन, कोडॉन्स काय कोड लँग्वेज आहे। तुम्हाला माहिती आहे कोड लँग्वेज असते, कोड लँग्वेज म्हणजे काय, एखादा काहीतरी इशारा आपण करतोय ते प्रत्येकाला कोणाला तरीच कळणार आहे असे इशारे, तर ही कोड लँग्वेज प्रत्येकाला माहिती आहे जी सगळ्यांना कळत नसते, म्हणून त्या एमआरएनएच्या लँग्वेजला काय बोलतो आपण, कोड लँग्वेज बोलतो, कारण तिथे एयूजी येतो, जीजीजी येतो है ना, असे येतात। ते असं नाही येत की मिथिओनिन आहे, ग्लायसिन असे नाव लिहून नाही येत, ते कसे येतात, या नावांचे एयूजी जीजीजी यानुसार येतात, कोडॉन्स, ट्रिपलेट। लक्षात आलं आदित्य, झोपत नाही ना आदित्य? हा, आता इथे काय होतं लक्षात घ्या, हिअर आहे ना आपल्याकडे काय बेटा, आपल्याकडे आता ही जी आहे ना एक सिक्वेन्स आहे। ठीक आहे, सिंपल गोष्ट, आपल्याकडे काय एक सिक्वेन्स आहे। आता ह्या सिक्वेन्सला आपल्याला काय करायचं, एक्सप्रेस करायचं, काय करायचंय एक्सप्रेस, म्हणजे याला काय करायचंय, ट्रान्सक्रिप्शन करून ट्रान्सलेशन करायचं, म्हणजे हा जो डीएनए त्याच्याकडून एमआरएनए फॉर्म करायचा, आणि एमआरएनए कडून काय फॉर्म करायचा, प्रोटीन फॉर्म करायचा। व्हेरी गुड, ठीक आहे। आता ते काय बोलतात माहितीये का बेटा, की ही जी सिक्वेन्स आहे ना, हा, तर आता तुम्हीच आहे ना, याला मी थोडस म्हणजे मी जीन हा एवढंच घेते मी, ठीक आहे। आता याला मी काय करणार आहे, सपोज आय एम टेकिंग इट लाईक दिस, मुद्दाम ना, कारण की आपल्याला ते स्टडी करायचं आहे ना, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं। त्या चॅप्टर मध्ये मिस्टेक्स कुठे होतात, प्राइम्स मध्ये, 3' कुठे, 5' कुठे, टीच्या ऐवजी यू घेणं, हे छोटे छोटे बेसिक गोष्टी आहे। डीएनए पॉलिमरेजने नेहमी 5' to 3' पॉलिमरायझेशन करणं, आरएनए पॉलिमरेज पण तशीच आहे बेटा, इट विल ऑल्सो फॉर्म पॉलिमराइज फ्रॉम 5' to 3', कारण एमआरएनए कुठून असतो, 5' to 3', सिंपल, बरोबर, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मिस्टेक्स याच्यातच होतात, म्हणून या चॅप्टरला थोडं हळूहळू आपण चालू आहे जातोय, याची प्रॅक्टिस करा, एमसीक्यूज प्रॅक्टिस करा, रीड करा, सारखे सारखे एक्झाम्स आहे, ओके, लक्षात। आता इथे मी काय करते ना बेटा, की सपोज दिस इज ऍक्च्युअली द डीएनए, डीएनए मध्ये व्हॉट इज दिस, द हायड्रोजन बॉन्ड्स, नॉर्मल आपण असं बनवतो, मी असं बनवतो, ठीक आहे, हायड्रोजन बॉन्ड्स आहे। आता याच्यामध्ये मी काय करते, एक जो आहे ना बेटा, एक हा मी 3' पासून घेत आहे, 3', तर दिस विल बी 5', त्याच्या अपोजिट हा कोण आहे, 5' अँड दिस विल बी व्हॉट, 3', ठीक आहे, असं केलं आपण। आता होणार कसं ना बेटा, की हिअर दे आर सेइंग व्हॉट ना, की सपोज आता आपल्याकडे जे ना, आता बघा मी जो जीन मला पाहिजे ना, तर तो जीन मी कुठे घेणार आहे आणि कुठल्या स्ट्रँडला मी लिहिलंय, खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं। जो जीन मला पाहिजे ना बेटा, त्याची इन्फॉर्मेशन आहे ना, मी इथून तर इथपर्यंतची इन्फॉर्मेशन घेते बाळांनो, कुठली घेतली, विच स्ट्रँड आय एम टेकिंग, 5' to 3' or 3' to 5', 5' to 3', व्हेरी इझी टू रिमेंबर, बिकॉज डीएनए कडून एमआरएनए फॉर्म होतो ना, एमआरएनए तर इट इज ऑलवेज फ्रॉम 5' to 3', व्हेरी इझी, राईट। So what I want to say beta, that on this strand, which strand it is beta, it is 5' to 3' वाला जो strand है, on that some sequence of nucleotides is there, and I want to copy this sequence in the form of what, mRNA, which will be 5' to 3', बराबर। Suppose here it is A, T, G, C, G, C, then here what it will be beta, it will be, अच्छे से बताओ, it will be A, U, G, C, G, C, है ना, ये मिस्टेक्स होती है, बराबर।
व्हाट आई सेड कि अरे ये स्ट्रैंड को देखो, ये 5' to 3' जा रही है बेटा, यहाँ से इतना जो सीक्वेंस है सिर्फ इतना ही सेगमेंट है ना, उसको मुझे कॉपी करना है, राइट। और कॉपी हमेशा mRNA करता है, तो mRNA हमेशा 5' to 3'। हम लोग भूल कहाँ जाते हैं पता है, कि अरे कोडिंग स्ट्रैंड टेम्पलेट स्ट्रैंड मतलब कैसा लेना है। लिसन, ये वाला जो स्ट्रैंड है ना 5' to 3' वाला, यू विल कॉल दिस स्ट्रैंड एज द कोडिंग स्ट्रैंड। इसको क्या बोलेंगे हम लोग, कोडिंग स्ट्रैंड है। कोडिंग स्ट्रैंड मतलब क्या बेटा, जिसकी एग्जैक्ट कॉपी हमारे पास आएगी mRNA के फॉर्म में। सो इट्स वेरी इजी। mRNA को हमको पता है बेटा दैट इट इज ऑलवेज फ्रॉम 5' to 3'। तो जो भी स्ट्रैंड डीएनए की 5' to 3' जाएगी वो क्या होगी बेटा, वो कोडिंग स्ट्रैंड होगी, ठीक है। और उसके अपोजिट जो स्ट्रैंड है, दिस वाली स्ट्रैंड, it is actually the template strand. You will call this strand as which strand, template strand, ठीक है। So template strand it is from 3' to 5' and coding strand it is 5' to 3'। समझ में आया इतना? ओके अब देखो क्या होता है। सो व्हाट आई वांटेड कि जो कोडिंग स्ट्रैंड है, कोडिंग स्ट्रैंड की जैसी की जैसी जैसा है यहाँ पे वैसा का वैसा यहाँ पे सीक्वेंस आने वाला है। ओनली व्हाट इज गोइंग टू चेंज, यस, इंस्टेड ऑफ थाइमिन देयर विल बी यूरैसिल। बस क्वेश्चन को ये देखना है कि व्हाट दे आर एग्जैक्टली आस्किंग। आर दे आस्किंग यू द सीक्वेंस ऑफ टेम्पलेट स्ट्रैंड, आर दे आस्किंग यू द सीक्वेंस ऑफ कोडिंग स्ट्रैंड और द mRNA, correct? They can give you beta that this is the coding strand, sequence of coding strand, what will be the sequence of mRNA, like that also they can ask, barabar? Or they will give you the sequence of this mRNA and from this they will ask you which will be the template strand or which will be the coding strand, ठीक है। Now listen, what is the meaning of coding strand? Coding मतलब क्या होता है ना, exact copy, और टेम्पलेट मतलब क्या, ये कॉपी बनाने के लिए जिसका हम लोग सहारा ले रहे हैं। सो दैट विल बी व्हाट बेटा, यस दैट विल बी व्हाट, टेम्पलेट स्ट्रैंड। आई टोल्ड यू ना बेटा कि यहाँ पे भी कॉपी हो रहा है, लेकिन ये लोग अलग कॉपी करते हैं, ये लोग मेहनत करते हैं, हम लोग अलग कॉपी करते हैं और ये लोग अलग कॉपी करते हैं, ठीक आहे। एक पहिली बात हे लक्षात आलं हे एवढंसं की एक्झॅक्टली आपल्याला काय घ्यायचं आहे, कोडिंग स्ट्रँड कुठली असेल आणि टेम्पलेट स्ट्रँड, हे परत मी रिपीट करेन, थोडं थोडं जाऊ द्या पुढे, हळूहळू हळू। ओके सो आपल्याकडे काय बेटा, व्हॉट वी आर हॅव्हिंग अ लॉन्ग डीएनए, बराबर। ऑन द लॉन्ग डीएनए ऑन वन स्ट्रैंड we are having a particular what beta, sequence of nucleotides and this sequence it is forming one gene of a particular protein, बराबर। आणि त्या प्रोटीनला आपल्याला काय करायचं आहे, mRNA मध्ये, म्हणजे त्याच्या आधी आपल्याला काय करायचं, प्रोटीनची सिंथेसिससाठी mRNA बनवायचं आहे, नंतर त्याचा प्रोटीन बनवायचं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन करायचं, ती प्रोसेस बघतोय, ठीक आहे। सो नाव हियर दे आर सेइंग व्हॉट ना बेटा, की व्हेन यू आर टेकिंग हा एवढासा सेगमेंट, ठीक आहे। आता लक्ष द्या, आपण काय करतोय बेटा आपण जो सेगमेंट घेतोय, सेगमेंट, ठीक आहे, हा एक तर आहे, याची आपल्याला ट्रान्सक्रिप्शन करायचे। पुढे ते काय बोलतात आहे, हा जो ट्रान्सक्रिप्शन असेल ना, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन युनिट, आता मी वर्ड काय यूज करते बेटा, ट्रान्सक्रिप्शन युनिट, याच्यावरती क्वेश्चन्स येतात मल्टिपल टाइम्स। ट्रान्सक्रिप्शन युनिट व्हेरी इझी। ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणजे काय माहिती आहे का बेटा, की आपल्याला कुठून ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करायचंय, कुणाला ट्रान्सक्राइब करायचंय आणि कुठे एंड करायचंय, व्हेरी इझी। चॅप्टरचं आपण पण कसं, कुठली जी प्रोसेस असते ना, एनी प्रोसेस इट इज हॅव्हिंग 3 स्टेप्स। वी आर गोइंग टू स्टार्ट द प्रोसेस, वी कंटिन्यू द प्रोसेस and we end the process, correct beta? Like for example we have started this chapter, started, then what beta, we have what, continued the reading and then after 2 days we will end the process, बराबर। एक स्टार्ट असतं, नंतर त्याला इलॉंगेशन बोलायचं आणि नंतर काय बोलायचं, एंड करायचं। स्टार्टला प्रमोटर बोलायचं, प्रमोटर रिजन, जिथून स्टार्ट करतो ती प्रमोटर, नंतर इलॉंगेशन आणि नंतर काय असणार आहे, टर्मिनेशन। सो ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये काय काय असतात, एक प्रमोटर साइट असते, एक इलॉंगेशन आणि एक काय असणार आहे बेटा, टर्मिनेटर। लिसन, काय असतं आता ट्रान्सक्रिप्शन युनिट बघा काय सांगतं। ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे ना बेटा, in that transcription unit, in that we will take both the strands,
इन ट्रान्स्क्रिप्शन युनिट वी आर टेकिंग बोथ द स्ट्रँड्स. व्हेरी इझी. आता हे याचं बघितलं ना, याला त्यांनी बुकमध्ये पण तुम्ही बघू शकता, सरळ घेतलेलं आहे त्यांनी. मीन्स इट विल बी लाईक दिस. दिस इज 3 दिस इज 5 अँड हिअर इट विल बी 3 उलटा झाले ना. हा सॉरी, हिअर इट इज व्हॉट 5 and here it is 3 means this is what na, this is actually the sequence of nucleotides DNA. Suppose here it is A T G C, again A T G C आहे. याचे सांगा बेटा पटकन इथे. इट विल बी T A C G T A C G. व्हेरी इझी. हे मी काय केलेलं आहे, हा जो सेगमेंट मी घेतला ना इथून ते इथपर्यंत, फक्त ते असं घेतलंय मी, त्याला जरा ओपन करून दाखवलेलं आहे इथे असं. एक स्ट्रँड बघा 5 to 3 5 to 3 एरो नेहमी असाच असतो. 5 to 3 5 to 3 एरो. ठीक आहे. दुसरं आता काय, जी सिक्वेन्स आहे, दोन्ही स्ट्रँड्स घेतले, हे डीएनए चे सिक्वेन्स आहे, सेगमेंट्स आहे, डीएनए आहे है ना, हे 2 स्ट्रँड्स आहे. हे कुठले बॉन्ड्स आहे, हायड्रोजन बॉन्ड्स आहे. हे कोण आहे बेटा, हायड्रोजन बॉन्ड्स. कुठलं नेचर या दोघांमध्ये, कॉम्प्लिमेंटरिटी. रेप्लिकेशन साठी पण कॉम्प्लिमेंटरिटी होता, मेंटरिटी बरोबर आहे ना ते, है ना. आणि इथे सुद्धा जे ट्रान्स्क्रिप्शन साठी पण कॉम्प्लिमेंटरी नेचर आहे. आले लक्षात, तेच वर्क करत आहे. सो आता काय असणार आहे बेटा, आता याच्यामध्ये मला एक सांगा की ह्या 2 स्ट्रँड्स मधून ना, किंवा तुम्ही नका सांगू मी सांगते, तर इथे काय असणार आहे की हा एवढा जो रिजन आहे ना इथे जे मी घेतलाय, तर याला आपण ट्रान्स्क्रिप्शन युनिट म्हणतात. याच्यामध्ये ना बेटा ही जी आहे इथून तर इथपर्यंत आपण जो घेतोय, याच्यामध्ये ना ही जी 3 हा एरो नाही बघायचा. आता आपण काय बघायचं, 3 to 5. सो दिस इज विच 3 to 5 इज विच स्ट्रँड, कोडिंग की टेम्पलेट. टेम्पलेट. व्हेरी गुड. 3 to 5 कोण आहे, इट इज ऍक्टिंग ऍज द टेम्पलेट स्ट्रँड. ठीक आहे, इट इज ऍक्टिंग ऍज टेम्पलेट स्ट्रँड. and this 5 to 3 it is acting as a what, coding strand. एवढं लक्षात आलेलं आहे. काय लक्षात ठेवायचं परत सांगताय, ऑलवेज हे आपलं एरोचं जातोय तर 5 to 3 5 to 3 जाणारच आहे. एरो ड्रॉ करताना तसाच हा वाला एरो दिसतोय आणि हे दिसतंय, हे 5 to 3 5 to 3 असंच जात आहे. पण आता आपल्याला ट्रान्स्क्रिप्शन युनिट घ्यायचं आहे. मग ट्रान्स्क्रिप्शन युनिट इथून तर इथपर्यंत आपण घेतोय. मग डॅश बघा, ही जी वरची जी आहे तर इकडून असं जर रीड करायचं तर ही कोण येते, 3 to 5 घेतोय, तर हिला आपण काय बोलायचं, टेम्पलेट. आणि ही जी आहे तर हिला काय बोलणार आपण, कोडिंग स्ट्रँड. एवढं लक्षात ठेवायचंय कोण कुठून आहे. दुसरी गोष्ट, ही जी कन्फ्युजन आहे काय, कळेल, थोडी प्रॅक्टिस करा, कारण टीचर्सला पण लगेच कळत नाही जेव्हा आम्ही पहिल्यांदा शिकतो. प्रॅक्टिसवर प्रॅक्टिस केली की सारखं आम्हाला जे येतं ते सारखं जे तर आम्हाला रीड करायची गरज नाही पडत. बरोबर, प्रॅक्टिस करा, होऊन जाईल. आता पुढची गोष्ट फर्दर आहे ना बेटा. अच्छा ठीक. व्हॉट इज दिस 5 to 3 हे तर सिंपल आहे, आणि हे पण काय 5 to 3 बरोबर. आता हे कोडिंग कसं काय लक्षात ठेवणार आहे, कोडिंगला आपल्याला काय बनवायचं डीएनए वरून ट्रान्स्क्रिप्शन साठी, mRNA लक्षात आहे तुझ्या. mRNA नेहमी कुठून तर कुठे असते, mRNA झालं. मग तिला कॉपी, मग ह्या दोघांपैकी कोणाला कॉपी करणार आहे ती, ही वाली 5 to 3. हे बघ सिंपल आहे. क्वेश्चन कसं देतात, आता ही जे ट्रान्स्क्रिप्शन युनिट, चला जाऊ दे आपण एनसीआरटीचंच ट्रान्स्क्रिप्शन युनिट घेऊया. सिंपल आहे. हे बघ, हे जे घेतलेलं आहे ना त्यांनी, ही वाली जी डायग्राम, याच डायग्राम वरती क्वेश्चन्स येतात, डायरेक्ट डायग्राम देतात. ठीक आहे, क्वेश्चन्स बघा PYQ डायरेक्ट डायग्राम असेल. किती सोपं आहे. 2 स्ट्रँड्स घेतले बघ बाळा, ही पण बघ 5 to 3 एरो बघा, वरची ब्ल्यू वाली बघितली का सगळ्यांनी, वरची ब्ल्यू 5 to 3 चालली, खालची पण काय बेटा 5 to 3 एरो. आपल्याला तर त्याचं काही घेणं देणं नाही. आपल्याला काय बघायचंय की ही जी पहिली जी साईट आहे तिथे जे आहे ना, तर खाली काय बघणार आहे ते सांगते. लिसन. इथे काय करायचंय, गेलं का ऍक्च्युअली आहे ना, one promoter site is there. What is there? Promoter site. Listen. हे आता हे झालं ना ट्रान्स्क्रिप्शन युनिट जो छोटासा आपण घेतलाय. इन दॅट ना बेटा हिअर ऍक्च्युअली मी आता एक सांगते की कोडिंग स्ट्रँड असते ना, तिचं ट्रान्स्क्रिप्शनची जी अख्खी प्रोसेस आहे ना तिच्यामध्ये काहीच काम नाही. कोडिंग वाली जी स्ट्रँड आहे ना तिची काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मेन इन्व्हॉल्वमेंट कोणाची आहे,
टेम्पलेटचे. सेम जसं रेप्लिकेशन केलं होतं आपण तसंच रेप्लिकेशनसाठी आपण कुणाची हेल्प घेतली होती बेटा? वी हॅव टेकन द हेल्प ऑफ टेम्पलेट ओनली. जसा टेम्पलेट असेल, जी सिक्वेन्स असेल, तशीच नवीन डॉटर स्टँड तयार झाली होती. रेप्लिकेशन आठवा, बरोबर. सेम आहे ना बेटा, इथे पण आहे ना, कोडिंग काहीच काम करत नाही, फक्त एक महत्वाचं काम करतात. व्हॉट इज दॅट? it gives the promoter and terminator site. It gives which site beta? Promoter and terminator. Listen, what happens कि this is coding strand. कोडिंग स्टँडचा जो फाय डॅश आहे ना बेटा, जो ज्या साईडला तिचा फाय डॅश असेल त्या साईडला जे आहे तर प्रमोटर रिजन असेल. देअर विल बी विच रिजन? प्रमोटर रिजन. प्रमोटर म्हणजे जिथून तुम्ही स्टार्ट करणार आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या साईडला कोडिंग स्टँडची 3 डॅश असेल तर तिथे तिचं काय असेल बेटा? टर्मिनेटर. तिथे काय असेल? टर्मिनेटर. म्हणजे नाही का बेटा की RNA पॉलिमरेजची एन्झाईम काम करणार आहे तर तिने कुठून सुरुवात करायची? कुठून पण कुठे पण हे लागेल का? तर नाही. तर तिला एक काय तरी साईट पाहिजे, कुठून काम चालू करा, कुठे एंड करा हे पाहिजे. चालू करणाऱ्या साईटला कुठली साईट बोलतो? प्रमोटर. एंड करणाऱ्या साईटला काय बोलणार? टर्मिनेटर. ठीक आहे, हे फक्त ही सिक्वेन्सला बघू नका, मी फक्त असंच ड्रॉ केलंय. सो RNA पॉलिमरेज काम कुठून चालू करणार आहे? जिथे येस कोडिंग स्टँडचं काय असणार आहे? 5 डॅश. आणि कोडिंग स्टँडचा 3 डॅश आणि जिथे असेल तिथे काय असणार आहे? टर्मिनेटर. ठीक आहे. सो दिस कोडिंग स्टँड इट इज गिविंग ओनली व्हॉट बेटा? ओनली द प्रमोटर अँड टर्मिनेटर साइट्स. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं तर उलट आहे. ही जी टेम्पलेटची उलटी साईट येते, ही 3 डॅश येते, ही कोण येते? 5 डॅश येते. उलट येते, असं करायचं नाही. सो जे क्वेश्चन येईल ना, आता बघा ट्रान्सक्रिप्शन युनिट बुक मध्ये पटकन स्ट्रँड्स दिलेले आहे. प्रमोटर साईड बघा आणि प्रमोटर नंतर एरो बघा बेटा. प्रमोटर बघितलं, 5 डॅश एंड कुणाचा येतोय तिथे? कोडिंगचा येतोय. आणि हिचा तर 3 डॅश एंड येतोय वरच्याचा, राईट, प्रमोटर मध्ये. आणि लास्टला बघा टर्मिनेटर 3 डॅश एंड कोणाचा येतोय? कोडिंगचा. बरोबर ना. आपल्याला फक्त कोडिंग कडे लक्ष द्यायचंय. तिचा 5 डॅश कुठे आहे? तिथे प्रमोटर आहे, बरोबर. आणि तिचा 3 डॅश कुठे आहे? तिथे कोण असणार आहे? टर्मिनेटर. त्याच्यानंतर तुम्हाला अजून कसं लक्षात येईल की प्रमोटरला वरती बघा बेटा एक एरो केलाय, ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट साईट. तिथून सुरुवात करा ट्रान्सक्रिप्ट करण्याची, बरोबर है ना. आणि एरो इकडे चाललाय मध्ये, म्हणजे प्रमोटर कडून कुठे जाणार आहे? ट्रान्सक्रिप्शन. टर्मिनेटर. म्हणून तो एरो घेतलाय. मधला जो पार्ट आहे ना बेटा त्याला काय बोलले ते? स्ट्रक्चरल जीन. इट इज व्हॉट? स्ट्रक्चरल जीन. म्हणजे बेटा हा जो जीन आपल्याला स्टार्ट करायचा ना, हा जो जीन आपल्याला कॉपी करायचा जो मेन आहे, एवढ्या इथून ते इथपर्यंत जी साईट आहे तिला काय बोलणार आहे? म्हणजे प्रमोटर आणि याच्यामधली साईट स्ट्रक्चरल जीन, ज्याला आपल्याला काय करायचंय? कॉपी करायचं. ठीक आहे. इकडे वरती बघा, इथे आता हा स्ट्रक्चरल जीन आहे, तर याच्या आधीची जी साईट असेल ती कुठली? प्रमोटर. एंडची साईट कोण? टर्मिनेटर. आणि मधली साईट कोण? स्ट्रक्चरल जीन. मी कोणत्या स्टँड वरती घेतलंय? 5 डॅशच्या. हा, म्हणजे ही कुठली आहे? 5 डॅश वाली कोण आहे? कोडिंग आहे. त्याच्या अपोजिट कोण आहे? टेम्पलेट. थोड्या थोड्या गोष्टी लक्षात आल्या. हे सारखे रिपीट होते, परत परत रिपीट होणार आहे. म्हणजे याच प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शनला. नाही समजलं परत विचार. इथपर्यंत लक्षात आलंय प्रमोटर काय असणार आहे. आता जरा ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये काय क्वेश्चन्स येऊ शकतात ते सांगा मला. टेल मी विच टाइप ऑफ क्वेश्चन्स दे कॅन आस्क यू फ्रॉम द डायग्राम. फ्रॉम द डायग्राम टेल मी. वो दोनों बॉक्स के नाम हाँ, बॉक्स के नाम नहीं देंगे. वेरी गुड. और तो बॉक्स के नाम नहीं दिया, और उन लोगों ने सिर्फ क्या दिया है? ये 5 डैश टू 3 डैश वो सब दिया है. और लेकिन देखो ना, अगर उनको तुमको बॉक्स के नाम पूछने हैं तो कैसे पता चलेगा? हाँ, तो तुम लोग क्या देखोगे? प्राइम देखोगे या उसके लिए सपोज जस्ट एक एग्जांपल. हाँ देखो, अगर उन्होंने ना बॉक्स के नाम नहीं दिया, एरो भी नहीं दिया, और वो कोडिंग एंड टेम्पलेट स्टैंड लिख के भी नहीं दिया, तो नहीं, एरो भी नहीं दिया, कोडिंग टेम्पलेट, तो क्वेश्चन बनेगा कि नहीं बनेगा? लेकिन करणारच नाही ना. लेकिन वो प्राइम्स तो देंगे. बघ बरं बेटा, आता त्यांना हे काढून टाक.
हे काढून टाक, टेम्पलेट जो स्टैंड लिखा है वो निकाल दो, कोडिंग निकाल दो, तुमको पता ही नहीं चलेगा कि कौन सी टेम्पलेट है कौन सी कोडिंग है। ठीक है, वो एक हो गया। ऊपर से वो जो बॉक्स के नेम्स है वो भी निकाल दो, एरो भी निकाल दो। अब बता, नहीं 5-3 देंगे ना। सपोज एग्जाम्पल, नहीं रुको रुको, देंगे ना एरो। ये क्या है 5 ये 3 ये, अच्छा देखो अब बताओ ना मेरे को। ठीक है, सिर्फ यही दिया है बॉक्स, और वो लोग बोलेंगे चलो बताओ प्रमोटर कौन है, और क्यों नहीं समझेगा। वेरी गुड, दोनों तो सेम ही आ रहा है ना। समीक्षा समझ में आया, समीक्षा समझ में आया, नहीं आया। प्रमोटर साइट कौन सी ढूंढोगे तुम जहां पे क्या है 5 है, तो इसमें भी तो 5 एंड है, इसमें भी ऊपर से 5 एंड है, तो अभी तो पता ही नहीं चलेगा। ठीक है, अब अगर सपोज मैं इसको ऐसे कर दूं, अब बताओ कैसे पता चलेगा। क्योंकि स्ट्रक्चरल जीन ये एरो दिखा रहा है, यानी कि ये प्रोसेस इस तरफ हो रही है, यानी कि ये क्या है प्रमोटर, ये कौन है टर्मिनेटर। सिर्फ एरो से भी पता चल गया। तो अगर यहाँ से तुमको पता चल गया कि ये प्रमोटर है ये टर्मिनेटर है, तो अब स्टैंड्स के नाम पता चलेंगे। हाँ, ये 5-3 ये कौन है कोडिंग है, और ये कौन है टेम्पलेट है। वेरी गुड। और ये बीच वाला पार्ट कौन है स्ट्रक्चरल जीन है। अब एक समझ में आया ना। अब एक बात, ये जो स्ट्रक्चरल जीन है ना बेटा, ये वाला, तो इसको हम लोग है ना सिस्ट्रॉन बोलेंगे। व्हाट वी विल कॉल इट एज सिस्ट्रॉन। सिस्ट्रॉन यानी व्हाट, द स्ट्रक्चरल जीन। ठीक है, सिस्ट्रॉन यानी कि क्या, जो सॉरी सिस्ट्रॉन यानी कि ये जो होगा ना ये स्ट्रक्चरल जीन भी बोल सकते हैं। सिस्ट्रॉन यानी कि हम लोग वो प्रमोटर एंड टर्मिनेटर का बीच वाला पार्ट जो ट्रांसक्राइब होने वाला है वो भी बोल सकते हैं। याद रखो मैं क्या पॉइंट बोल रही हूँ, एमसीक्यू वेरी इंपॉर्टेंट। आई एम टेलिंग यू बेटा दैट वी कैन यूज दिस साइट, ये जो बीच की साइट है ना प्रमोटर और टर्मिनेटर के बीच वाली है ना, इसको हम लोग स्ट्रक्चरल जीन बोलते हैं। तो इसको हम लोग अनदर वर्ड क्या यूज कर सकते हैं सिस्टम, यानी कि जिसका क्या होगा एक कॉपी बनने वाली, क्योंकि ट्रांसक्रिप्शन होगा ना बेटा, हम लोग ट्रांसक्रिप्शन पढ़ रहे हैं। तो स्ट्रक्चरल जीन का ही एमआरएनए बनता है, लक्षात येतं आहे। प्रमोटर म्हणजे काय, जिथे आरएनए पॉलिमरेज एन्झाईम 2 येऊन अटॅच होईल। ती काय असते प्रमोटर साइट म्हणजे काय बेटा, की आरएनए पॉली, हे डीएनए आहे ना, डीएनए वरून तुम्हाला काय बनवायचं आहे एमआरएनए, म्हणजे डीएनए चे हे जे 2 स्ट्रँड्स आहेत त्याच्यामधल्या एका स्ट्रँडला तुम्हाला काय करायचं आहे कॉपी करायचं आहे। आता त्याच्यामधल्या कुठल्या स्ट्रँडला कॉपी करणार आहे, कोडिंग स्ट्रँडला तुम्ही कॉपी करणार आहे, या वाल्या स्ट्रँडला कॉपी करणार आहे, बरोबर ना। मग डीएनए कडून एमआरएनए पाहिजे ना, हे हायड्रोजन बॉन्ड्स आहे बरोबर। मग आता तुम्हाला काय पाहिजे बेटा, की तुम्हाला जे आहे तर डीएनए कडून एमआरएनए बनवायची आहे। मग एन्झाईम कोण लागते, आरएनए पॉलिमरेज लागणार आहे, डीएनए डिपेंडेंट आरएनए पॉलिमरेज 2 ती लागणार आहे। मग ती एन्झाईम लागेल, तर एन्झाईम तुम्ही ते मागच्या व्हिडिओला बघितलं ती दिसते क्लिअर कट, मग तिला पण ते तर असा अटॅच व्हायला जागा पाहिजे ना सुरुवात करण्यासाठी। मग ती ज्या साईटवरती अटॅच होते ना, जिथून सुरुवात करेल त्या साईटला कुठली साईट बोलायचं प्रमोटर। मग ती अशी आली की ती अशी अशी पुढे जाते, ते मला सांगायचं अजून, ती अशी अशी पुढे जाईल आणि तिच्यापासून हा एमआरएनए बनतो, आणि ती प्रोसेस, ती जी कोडिंगची प्रोसेस आहे ती इथे येते, लास्टला कुठे आली टर्मिनेट, इथे आली की निघून जाते ती तिची तिथे। सो व्हाट इज, हाँ वैसे ही है ना। सो ये कौन सी साइट है प्रमोटर साइट, मीन्स इट गिव्स व्हाट बेटा, it is the site of what attachment of the enzyme, what and then enzyme it will travel like this, replication में भी देखा था हाँ towards the terminator, इसीलिए ये एरो ऐसा आता है बराबर, कि एंजाइम यहाँ से ऐसे 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 जा रही है, वो अपना काम करी, वो काम बाकी अपने को भी करना है। उसके बाद में वेयर इट इज कमिंग बेटा टूवर्ड्स द टर्मिनेटर साइट, टर्मिनेटर साइट में आ गई कि वो यहाँ से चली गई। टर्मिनेटर मीन्स इट इज द सिग्नल फॉर द एंजाइम, सिग्नल है कि अरे छोड़ दो खत्म हो गया काम। और वो जो सिग्नल होता है ना 2025 का क्वेश्चन, उसको हम लोग, ये रो है ना, ऐसे ही होता है ना रो फैक्टर। और ये जो प्रमोटर होता है तो ये होता है सिग्मा,
रो फैक्टर एंड सिग्मा। तुम लोग कैसे लिखते हो रो एंड सिग्मा? कैसे लिखते हो? रो उल्टा हो गया ना मेरा। हाँ, टर्मिनेशन रो ऐसा पी की तरह है और सिग्मा मेरा उल्टा हो गया। सिग्मा ऐसा है बेटा और रो जो है वो ऐसा, यही है ना? हाँ मतलब ऐसा, ऐसा ही है। पी की तरह रो है, सिग्मा। 2025 की क्वेश्चन है बेटा। तो ये क्या है? प्रमोटर साइड पे जो है, तो हम लोग स्टार्ट कर रहे हैं तो उसको हम लोग कौन सा फैक्टर बोल रहे हैं? सिग्मा फैक्टर। और यहाँ पे जो खत्म हो रहा है उसको क्या बोलेंगे बेटा? रो फैक्टर बोलेंगे हम लोग, है ना? ऐसा हो गया वो। थोड़ी थोड़ी बातें समझ में आई, क्या होगा अभी मेन पॉइंट अपना बाकी है। ठीक है, सो यहाँ पे मैंने ये जो वर्ड लिया था ना, इसको थोड़ा कंप्लीट कर लेती हूँ कि प्रमोटर एंड टर्मिनेटर के बीच में कौन होता है? स्ट्रक्चरल जीन, जिसको हम लोग क्या बोलते हैं? सिस्ट्रॉन। समटाइम्स है ना बेटा, याद रखो, समटाइम्स है ना, मतलब समटाइम्स नहीं बोल सकते। इन प्रोकैरियोट्स, प्रोकैरियोट्स में ना बेटा ये जो सिस्ट्रॉन होता है ना, मतलब ये जो स्ट्रक्चरल जीन है, कौन है? स्ट्रक्चरल जीन। तो स्ट्रक्चरल जीन जो होता है ना वो पॉलीसिस्ट्रॉनिक होता है बेटा। मतलब क्या? पॉलीसिस्ट्रॉनिक मींस मल्टीपल सिस्ट्रॉन्स विल बी देयर। और जो यूकैरियोट्स होते हैं तो ये मोनोसिस्ट्रॉनिक होते हैं। मोनोसिस्ट्रॉनिक यानी क्या बेटा कि प्रमोटर और इसमें से सिर्फ एक ही कोई तो भी जीन की इंफॉर्मेशन होगी, सिर्फ एक जीन की इंफॉर्मेशन होगी यूकैरियोट्स में, तो उसको बोलेंगे मोनोसिस्ट्रॉनिक। अगर और इसमें प्रोकैरियोट्स में क्या होता है कि इसमें मल्टीपल जीन्स की इंफॉर्मेशन है जो एक ही एमआरएनए से हो जाता है। ठीक है, मतलब कैसे है कि प्रोकैरियोट्स में यहां से प्रमोटर साइट है ना, ये 5' to 3' है बराबर। तो यहाँ पे ये प्रमोटर साइट स्टार्ट कर दिया है और हम है ना टर्मिनेटर सपोज मैं यहाँ पे एक्सटेंड कर रही हूँ बड़ा, तो यहाँ से यहाँ तक एक जीन, यहाँ से यहाँ तक दूसरे जीन की इंफॉर्मेशन और यहाँ से यहाँ तक तीसरे जीन की इंफॉर्मेशन एक ही साथ ट्रांसक्राइब हो जाती है। किसमें? प्रोकैरियोट्स में। और हम यूकैरियोट्स में क्या होता है? सिंगल। हर एक जीन के लिए एक प्रमोटर और एक टर्मिनेटर हम लोगों के पास। बैक्टीरिया के पास क्या है? तो ऐसा नहीं है, हाँ, मल्टीपल जीन्स के लिए एक ही प्रमोटर और एक ही टर्मिनेटर, मतलब एक साथ इतने जीन्स क्या हो जाएंगे? ट्रांसक्राइब हो जाता है। थोड़ा प्रैक्टिस करना पड़ेगा। ठीक है, समझ में आया इतना? तो प्रोकैरियोट्स में स्ट्रक्चरल जीन इट इज पॉलीसिस्ट्रॉनिक और यूकैरियोट्स में क्या होता है? मोनोसिस्ट्रॉनिक। कोणतं यार? हा जो हाँ ये वाला, हाँ वाला डीएन, हाँ सेंस स्ट्रैंड है। कोडिंग वाला जो रहता है तो सेंस है और दूसरा वाला एंटी सेंस है। नॉन सेंस नहीं, एंटी सेंस है। एंटी सेंस, सी सेंस, नॉन सेंस एंड एंटी सेंस में डिफरेंस है। सेंस मतलब क्या? जहां पे हर एक कोडॉन किसी तो भी अमाइनो एसिड को सेंस कर रहा है, कोड कर रहा है, तो सेंस है। नॉन सेंस मतलब क्या? वो तीन जो थे स्टॉप कर रहा था वो अलग बात थी, वो किसी को भी सेंस नहीं कर रहा, मतलब किसी को भी रिप्रेजेंट नहीं कर रहा है, तो वो नॉन सेंस हो गया। एंटी सेंस मतलब क्या? उल्टा। कोडिंग के उल्टा कौन है? एंटी। कोडिंग स्ट्रैंड के अपोजिट टेम्पलेट स्ट्रैंड है, तो ये दोनों एक दूसरे के क्या हो गए? मतलब कॉम्प्लीमेंट्री स्ट्रैंड है ना दो एक दूसरे के, तो ये क्या हो गए? एंटी सेंस में, अपोजिट एक दूसरे के। ठीक है, ये बोर्ड्स में दिया है राइट। कोडिंग को क्या बोला है? सेंस स्ट्रैंड है, और टेम्पलेट स्ट्रैंड को क्या बोला है? एंटी सेंस है। ऐसा थोडं थोडं समजलं इथलं. सिस्ट्रॉन आहे, सिंपल आहे, फारच सोपी आहे. माझ्याकडे ते बोर्ड नाही तर आपण तिथे जे मोठं आपण हे बघितलं असतं, आपण मोबाईल मध्ये बघू थोड्या वेळात. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय सोपं आहे ना, काहीच नाहीये, किती सिंपल. चला रिवाइज करूया. कर बेटा, पॉज कर म्हणजे रिवाइज करू आपण.